तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय। आज ब्लॉग बनवायचं निमित्त अशा प्रकारे आहे की सुंदर असा निसर्ग पावसाच्या वातावरणात नटला आहे। वेगळं वातावरण एकदम निर्माण झालंय। बघताय डोंगर दऱ्या पूर्ण आणि पूर्ण ढगांनी भरलाय, काहीतरी नवीन रूप घेतलंय आणि मे महिन्यातच घेतलंय, कारण का आता ह्या टायमाला कडक असं ऊन पाहिजे होतं, पण आता पावसाळा सुरू झाला। हे काही नवीन नाही, निसर्ग आपली खेळी स्वतःप्रमाणे चालवतच असतो। तसंच आपण पण आज आपली खेळी चालवायची, म्हणजे आपण आता 4 व्हीलर आणलेली आहे आपली गाडी, आणि त्यासोबत भाऊजी आले मुंबईवरून। तिकडे आलाय ओंकार बरेच दिवसाने की भाऊजींच्या गावाला जायचं, तर असं बघण्यासारखं आहे। चला तर ब्लॉगला सुरुवात केली, नक्कीच आवडेल तुम्हाला आपला ब्लॉग। थोडा इकडे द्या, तुम्हाला सावर्ड्याचं वातावरण दाखवतो। आता आम्ही पेट्रोल टाकायला आलेला आहे, छान छान पैकी असं पेट्रोल फुल करणार आहेत आपले भाऊजी। कारण का आज तो जेब खाली है, जब भरेगी तब भाऊजी को दूंगा, मैं दूंगा। तो अभी तो भाऊजी गाड़ी में पेट्रोल डालेंगे, टाकी फुल, पैसा 100 रुपये जाना। अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं? था किती 1000 रुपये लागले, 1000चा टाका सर। लागलेला आहे आता भाऊजींची सेवा करायला पाहिजे, दिवसभर पेट्रोल डालणे। 9.43 लिटर पेट्रोल आपल्या गाडीमध्ये बसलेलं आहे, आणि अशा तऱ्हेने आपण आता निघालेला आहे पेट्रोल टाकून। कसं मनाला गारगार वाटतं जेव्हा पेट्रोल पडतं ना, गारगार वाटतं। काटा दाखवतो ना जरा, थांब, 1-2 गाड्या येतील, बघू आता किती येतील। चला तर आपला प्रवास अशा तऱ्हेने चालू झालेला आहे। आरामात जायचं, आरामात यायचं, मजा करायची, फील घ्यायचं वातावरणाचं। तुम्हाला पण दाखवतो पाणी असतं चारी साईड। हा, या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत राहायला जाऊया। आता जाऊया का? नको नको, तिकडे येऊन नंतर आपण तिकडे मंदिराकडे जायचंय, पहिले नजारे वगैरे राहतात। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आता सुंदर प्रवासाला आपण निघालोच आहे। ह्या प्रवासाला ज्या रोडने आपण जातोय, ज्या रस्त्याने जातोय, त्याच रस्त्याला सुंदर असं आपल्या वरदानमाने देवीचं मंदिर असं आहे। तर ते दाखवा असं वाटलं आपल्या ह्या नवीन कॅमेरामध्ये, एकदम सुंदरता दाखवतो त्या मंदिराची। चला तर बघूया मंदिराकडे जातो। मार्ग भाऊजी असं जरा मराठी मला असं दाखवत आहेत मला। हे असे मला कसं आहे माहिती आहे मित्रांनो, मला अशी माणसं लाभतात ना, त्यामुळे मी काहीतरी करायचा प्रयत्न करतो। नाही तर मी काय नाही, म्हणजे मला जमतच नाही। तर अशी मला माणसं लाभू दे, आणि ते अशी मला सहाय्य करू दे। मंदिराचा लुक हे बघायला होत असे नाही ते। हा, बघताय बघा, हे वाव, त्रिमुखी श्री वरदान मानाई मंदिर, श्री क्षेत्र दहिवली, बुद्रुक, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। बघता मित्रांनो वातावरण, आणि खूप सारा असा बारीक बारीक पाऊस आलाय, तरी पण मी तुम्हाला दाखवतोय मंदिर। चला तर पाहूया मंदिर। तर मित्रांनो बघताय माझ्या पाठीमागे असं सुंदर असं भव्य दिव्य असं मंदिर। फर्स्ट ब्लॉग जो बनवला तो ह्या मंदिराचा बनवला होता। तर चला तर असं आपल्या ह्या नवीन कॅमेरा मधून पुन्हा एकदा भव्य दिव्य मंदिर तुम्हाला मी दाखवलंय। चला तर गाडीमध्ये वाट बघतायत।
हा भेटतील काय अंदाज आहे किती अंदाज आहे किती पर्सेंट अंदाज आहे 90% भेटणार बघा पब्लिकला काय संदेश देऊ शकतोस या पावसाचा आणि या तुझ्या मासे पकडण्याचा तुला कसं वाटतंय हां हे थांब रे जरा मी आता मासे पकडतो मला आता पावसाळ्याचा अंदाज आहे खूप पण काय करणार आता मासे जर चढतात तेव्हा चोंड्यामध्ये पहिलं पाणी भरतं नदीला पूर आला की ते मासे सगळे अंडी द्यायला चोंड्या देतात बरोबर शेतकरी असतात ना त्यांच्या चोंड्या देतात तर तिथे काय असतं जेव्हा कोण माणूस गेलं तर तिथे तो खवले असतो ना म्हणजे तो असं वाकडा तिकडं असं चालतो पाण्यात बरोबर म्हणून तो दिसतो तेव्हा त्याला आम्ही मारतो ह्याला लावलेत काय असं डायरेक्ट हातानं पकडता नाही मग काय काठी वगैरे असते त्यांनी मारतो आणि कधी कधी नदीला मासे चढले की तरी पण म्हणजे गलला हिलाव ना आम्हाला भाऊजी काहीतरी बोलतोय ना तो अजून ह्या तुझ्या मासे पकडण्याचे एक्सपिरियन्सने तू काय सांगू शकतो तुला मासे भेटलेत का कधी असे हो मला खूप वेळा भेटलेत मासे ते तुला हो पकडले तुला येतं पकडता हो पाऊस संपलाय खाऊ संपलाय दादा आता खाऊ का आणलायस तू त्याला लावायला जरीला खेकडे असतात ना त्यांचा पेंदा असतो त्याला मासे येतात ओके ओके थँक्यू तू ही माहिती दिल्याबद्दल तुझा खरंच मी आभारी आहे आणि खरंच तू लोकांना आवडला असशील आपल्या सगळ्या मंडळीला तर बघताय मित्रांनो अशा तऱ्हेने आपले हे मासे पकडले जातात इकडे आपल्या गावाकडे तुम्हाला माहितीच असेल हे गाव आहे गाव कोणतं आहे दैवली बुद्रुक बघताय ही असं सुंदर असा छोटासा ब्रिज मित्रांनो या ब्रिजची तुम्हाला एक खासियत सांगतो जेव्हा मोठा पाऊस येतो ना मोठा पाऊस एकदम मोठा पाऊस तेव्हा पूर्ण हा ब्रिज आहे ना ह्या नदी खाली जातो आणि इथून हा रस्ता अजिबात दिसत नाही मग ह्या इथून भीती काय असते की गाडी ब्रिज खाली जाईल किंवा पडेल असं एवढी इथे भीती असते तर इथली सगळी ग्रामस्थ माणसं आहेत ना जी ग्रामस्थ मंडळी इथे येते आणि आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना इथे वाट दाखवते की इकडे जाऊ नका तिकडे अशी उभी राहते इकडे असं आपलं कोकण आहे चला तर ही तुम्हाला नदी दाखवली मासे पकडतात भेटतील नाही भेटतील उशीर होतोय आपण आपल्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करू चला दादा आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझंच नाव आहे प्रल्हाद कुंभार नाही इकडे बोल प्रल्हाद कुंभार हा सबस्क्राईब करशील ना सबस्क्राईब करशील ना हॅलो ओके तुझा व्हिडिओ टाके ना मी हा ठीक आहे मी उद्या परवा टाकतो हा मासे पकडलेस की मला सांगा नंतर आणि कमेंट मध्ये सांग मासे भेटले म्हणून हा ठीक आहे काय बोलते हा नाव पण टाक ए सांभाळून पकडा मासे हा ठीक आहे तर मित्रांनो आपल्यासोबत अजून एक मेंबर ऍड होणार आहे जो की आहे अभि लंगोटी आहे यार चालू दे तू सुधारणार नाहीत भाऊजी गोरं दिसतो तुम्ही माझ्यापेक्षा वाटतं मी गोरं दिसतोय कौन है ये लोग कहां से आते हैं मित्रांनो अशा तऱ्हेने आपला रामपूर घाटाची सुरुवात झालेली आहे आणि हे दुःख बघताय मित्रांनो कोणी म्हणेल का हा आता आपला मे महिन्यात चालू आहे आणि मित्रांनो आपला मित्र आलेला आहे एक नंबर मध्ये अभि तर बघता आता रामपूरचा घाट असे नजारे बघत जातोय आपण चला तर मजा करूया अशा तऱ्हेने आपले भाऊजी आलेले आहेत वडापाव घेऊन 2 मिनिटात जाऊन सर्व्हिस एकदम मस्त सर्व्हिस आहे वडापाव देण्याची वडापाव तर एक नंबर मध्ये पावडर आहे 250 ना फणस आहे आंब्याची व्हरायटी बघ फणस हा हापूस आंबाच आहे ना आंब्याची व्हरायटी सांग त्याला लगेच फणस सांगल आंब्याची व्हरायटी सांग एटीएम मँगो आहे केसर आहे रत्न आहे आम्रपाली आहे तोतापुरी आहे राजापुरी आहे बारमाही आहे एवढ्या जाती आहेत आंब्याच्या मंचुरियन एक कॉफी 3 चहा नाही मला पण कॉफी चहा प्यायचं पी ना आपण बघताय मित्रांनो आता आलोय डोंगर तळीवर आहे दाभोळ लेफ्टला जातो दाभोळ रोड आणि समोर आपल्या चिपळूण तिकडनं आपण आलेलं आणि आपण जाणार आहोत पालशेतला आणि भाऊजी आपण कुठे आलो आहे आता पालशेतच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत पण हे कुठला फाटा आहे
मुडका आगर वरून आपण आता चाललोय पालशेतच्या दिशेने. लालपरी आली आहे आणि पाठून लालपरी आलेले बघताय. चला तर जाऊया पालशेतकडे. तर मित्रांनो हा पुलावरचा वडापाव खूपच फेमस आहे. आता भाऊजी आपल्याला एक एक वडापाव घेणार आहे तिथे. नाही घेणार. हे बघताय पालशेतचं ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल पण आहे. बघताय हे पूर्णपणे ही अशी गावाची माहिती देताना आपले भाऊजी. काय काय 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं. चला जरा बघूया. तुम्हाला दाखवतो मित्रांनो 5 पांडवांनी बांधलेलं एका रात्रीमध्ये बांधलेलं मंदिर. चला तर पाहूया लगेच पाऊस कमी येतोपर्यंत. बघताय मित्रांनो पुरातन मंदिर दाखवतंय. 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे. चला तर बघूया दर्शन घेऊया आपण. तिथे एकदम वीर आहे ना बघशील ना. काशी विश्वेश्वर. वाकून कसं जायला लागतंय बघ किती भरले गोट. अरे बापरे मासेच बाहेर किती खोल असेल भरले बघ ना. तेव्हा माशी मित्रांनो इथं वरणे ठेवलं का अंडी टाक. ही दांडी टाक वरती. वरणे दांडी टाक. इथे खाली उतरून जायला लागतं. पूर्ण भरली एवढं काय पण उभं राहा ना. खोल आहे येड्या तुला. खोल आहे भरपूर वेळ. हे बघा इथे किती खोल आहे. हे हो इथं खेळ. इथं खोल बघ किती आहे अभि. मंदिर 5 पांडवांनी बांधलेलं ना. बरीच लोक आहेत तिकडे. आपल्या बारबेत सुद्धा विठोबाचं देऊळ आहे. तिकडे सुद्धा 5 पांडवांनी बांधलेले. 5 पांडवांनी हा बांधलेलं. बरीच ते 5 पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे ना. हो एका रात्रीत बांधली सगळी देऊळ. म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या आधीची देवळं होती ती अशी. मग आता ती दुरुस्त करून सगळं हे दुरुस्त केलंय पुन्हा. मोठा पिकला असेल. भाऊजींचे फणस तयार झालाय काय मोठा. पिकलाय भाऊजा. नाही अजून मला एवढा होईल. एवढा होतात. एवढी ढोल होती. जीवात लागल. काय नको पहिला काय नको असं वर करा. मी दाखवतो. असं नको. राहू दे कॅन्सल. एकदम चांगला कापा बनच काढते बोल. कापा फणस काढतो एकदम मस्त पैकी. केवढा हा सावकाश अभि. एक नंबर. खाली पायर पडल. कापला चल. घे. चल जोर नाही. खाली कुठे गेलास परत. जोर नाही चल. चिक उडवाल तोंडावर. अरे तू खाली पकड. भाऊजी मी काढते वर करा आता. वरती काय पडू नको. खाली दुसरा कापशील. त्याला बोलतो ऐकत काय. कापत नाही होतो. पकड ये पकड तू पकड. असंच बोलत होतो मी तळायला. लिंबाचं झाड आहे. भरपूर सारे लिंब ओढले. जवळजवळ 100-150 लिंब असतील. हा आता करतोय व्हिडिओला. वडापाव. वडापाव. आता पालशेतची समुद्र चौपाटी सुरू झालेली आहे. समुद्र किनारी चौपाटी. आय लव्ह पालशेत. आता समुद्राला तुफान आलेला आहे. आमचा दादू हा आमचा पांड्या. हा अथर्व. हा आता उड्या मारतात दादू पांड्या आणि अथर्व. हा चल ओके डन. शाबास. हा घे चल तू पण. अथर्वला तुला वरती तिकडे शोधतोय. शाबास. तर मित्रांनो बघताय आपण आलेलो आहोत शिरिंब्यात. हीच ती जागा. इथे असं मंदिर आहे जे की पूर्णपणे पाण्याने
वेढलेलं आहे, पाणी आहे चारी बाजूला, असं मंदिर आहे, शिवशंकरांचं मंदिर आहे. तर चला तर बघूया शिरंब्यातलं हे पाण्याने वेढलेलं एक अद्भुत मंदिर. पहिले आपल्या ब्लॉगमध्ये मी ते दाखवलंय तुम्हाला, पण आता ह्या आपल्या इंस्टा 360 X4 मध्ये आपण हा शूट करणार आहोत, हा दाखवणार आहोत. भयानक पाऊस आहे, नद्यांना एवढा पूर म्हणजे पूर आल्याचीच परिस्थिती आहे. मे महिन्यातच दिवसभर गाडी चालवून आता जरा डोकं पण दुखते. भाऊजी तर आहेच एकदम मस्त पैकी खुश. भाऊजींना नवीन नवीन ठिकाणं बघायला भेटतात आणि ओंकार पण आहेच. चला तर बघूया आपला शिरंब्यातलं अद्भुत मंदिर. क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर प्रवेशद्वार. मल्लिकार्जुन मंदिर बघता आपण आलेलो आहोत. चला तर गाडी पार्क करूया आणि जाऊया. मित्रांनो, श्री क्षेत्र शिरंबेगाव येथील हे श्री मल्लिकार्जुन भगवंताचे मंदिर. मित्रांनो, महाराष्ट्रातील जल मंदिरांपैकी हे एक जल मंदिर आहे. सदर मंदिरातील शिवपिंडी ही 1400 वर्ष जुनी असून शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरासाठी विशेष रक्कम अदा केली आहे असे स्थानिक सांगतात. तसेच मित्रांनो, मंदिराच्या सभोवताली श्री वरदान देवी, चंडिका देवी यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे हे भव्य दिव्य मंदिर आपण पाहून झालो आहोत. तुम्हालाही नक्की आवडले असेल. भाऊजींनी दर्शन घेतले आणि त्यांनाही मंदिर हे खूपच आवडले. चला तर असेच गमतीशीर ब्लॉग आणि काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करतच राहील. धन्यवाद.